पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। ब्राह्मणपुरी येथील जय योगेश्वर सहकारी पतसंस्थेत कोटींचा भ्रष्टाचार, ठेवीदार आक्रमक। सहाय्यक निबंधक सहकारी संस्था शहादा यांना कार्यवाही करण्याचे दिले निवेदन। ब्राह्मणपुरी येथील जय योगेश्वर सहकारी पतसंस्थेतील कोटींचा भ्रष्टाचार उघडकीस आला असून यात एकूण 1600 सभासदांची आज रोजी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था शहादा यांना निवेदनाद्वारे कारवाई करण्याचे निवेदन दिले। जय योगेश्वर सहकारी पतसंस्था मर्यादित, ब्राह्मणपुरी, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार या पतसंस्थेने आम्ही सर्वांनी मुदत ठेवी ठेवलेल्या असून सदर पतसंस्थेचे 2 वर्षाची आपल्या विभागाकडून चाचणी, लेखी परीक्षण, त्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेले दिसून आल्यामुळे संबंधित लेखी परीक्षकाकडून जबाबदार संचालक मंडळ व अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले अशी माहिती मिळाली। त्या अनुषंगाने आमच्या ठेवी असुरक्षित झाल्या, तरी संबंधितांवर सभासद व ठेवीदार विश्वास संपुष्टात आल्याने आमच्या ठेवी आपल्या मार्फत त्वरित व्याजासह मिळाव्यात या आशयाचे निवेदन देण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते। या प्रकरणी परिसरात एकच चर्चा असून संबंधित विभाग भ्रष्टाचार करणाऱ्या कारवाई करतात की नाही याकडे आमचे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे। सहकारी संस्थेचा ठेवीदार असून मला आमच्या सर्व ठेवी परत मागवत गेल्यानंतर ठेवी मिळाल्या नाहीत, म्हणून ही तक्रार आम्ही दाखल करतोय। तुमचे पुढचे पाऊल काय राहणार आहे? पुढचे पाऊल म्हणजे यांच्याकडून आम्हाला पैसे पाहिजे। पण आता एवढे वर्ष झाले पैसे मिळाले नाही, तर अजून आणखी तुमचं ठोस पाऊल काय? पाऊल म्हणजे पतपेढीची बिल्डिंग आहे, तिथं जाऊन आम्ही तिथं सामान टाकून देऊ, तिथं राहत चालला जाऊ। जे वयोवृद्ध लोक आहेत ते सुद्धा आज त्यासाठी तर तुम्हाला इथं येण्यासाठी अडचण पण होत आहेत, तरी वारंवार तुम्ही येत आहेत। काय तुमच्या मागण्या नेमक्या काय? काय ना, आम्ही पैसे पाहिजे, आम्हाला नाही दिले तर आम्ही त्यांच्या घरी उपोषण करू। माझं तो बस मग काय करायचं, सगळे म्हातारे लकवा ज्याला ते ज्याला पैसे देते विनंती करून पण सांगतात आम्हाला वरती रस्ते मोकळे काय यूज करा तुम्हाला व्हायचे। कोण मुख्य सूत्रधार भ्रष्टाचाराचे? कोण? भ्रष्टाचार प्रकाशदास पाटील, अनिल नरोत्तम पाटील, त्यांचे विजय विठ्ठल पाटील यांनी कुठे खर्च केले असतील पैसे? ते पैसे प्रॉपर्टी वाढवली सर, त्यांची प्रॉपर्टी अब्जावधीची प्रॉपर्टी झाली सर, अब्जावधीची प्रॉपर्टी 10 एकरावर 100 एकर जमीन केली, प्रॉपर्टी झालेली यांची अब्जावधीची प्रॉपर्टी झाली पाहिजे। तुम्हाला काय वाटतं प्रॉपर्टीची चौकशी व्हायला पाहिजे? हे चेअरमन दोघं झाले, नरोत्तम मंगेश आणि प्रकाश इंदास, त्या दिवसापासून एकालाही ब्राह्मणपुरी यांनी प्रॉपर्टी घेतली, शेतं विकत घेतली, दुसऱ्यांना यांनी घेऊ दिले नाहीत। असं यांनी भरमसाठ पैसे देऊन दबाव आणून यांनी त्याच्या प्रॉपर्टीवर चौकशी व्हायला पाहिजे। मी काशीनाथ नत्तू पाटील, ब्राह्मणपुरी, जय योगेश्वर किसान सहकारी पतपेढीच्या सभासद। आमच्या गावात जय किसान सहकारी पतपेढी स्थापन झाली, तिथे मोठा भ्रष्टाचार झाला। सगळ्या लोकांची ठेवी ठेवलेले पैसे या परत मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, परंतु तिथले कायमचे प्रकाश इंदास आणि नरोत्तम मंगेश हे दोघंच आलटून पालटून चेअरमन व्हाईस चेअरमन राहिले आहेत। त्यांनी हे सगळे बुडीत काढले। नरोत्तम मंगेश मेल्यानंतर त्याचा मुलगा आणि नरोत्तम हा चेअरमन झाला। त्यांनी नंतर दत्त मंदिरात मिटिंग घेतली, दत्त मंदिराच्या साक्षीने यांनी आमचे पैसे परत करू असे सांगितले, परंतु यांची ध्यानच बदलली। यांना कोणीतरी गुरु मिळाला, यांनी पैसे परत केले नाहीत, म्हणून आम्ही आता कायदेशीर कारवाई करत आहोत। ठेवी किती आहे आपली? आमच्या जवळजवळ 8.25 कोटी रुपये ठेवी पडलेले आहेत। पतपेढीचा जो कारभार होतोय त्याच्या सभासदांना विश्वासात घेतलंयत का? पतपेढीच्या कारभारात फक्त हे 2च जण हे होते। गावात यांनी आर्थिक गुलामगिरी निर्माण केली होती, कुणालाही काही समजू देत नव्हते आणि बाहेरचे सचिव आणि वसुली अधिकारी ठेवले होते। ब्राह्मणपुरीचा एकही मुलगा त्यांना दिसला नाही, म्हणून एवढा मोठा गोंधळ झाला पतपेढीमध्ये। मॅनेजर तुमचे जे ठेवी आहेत ते परत न मिळाल्यास, आज जे निवेदन दिलं परत न मिळाल्यास तुम्ही काय फिर्याद वगैरे दाखल करणार? आम्ही आता त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे केस दाखल करणार आहोत। आता पोलीस स्टेशनला भेटायला जाणार आता आम्ही। पतपेढी केव्हा स्थापन झाली होती? किती वर्ष झाली? पतपेढी 1982 ते 85 साली स्थापन झाली होती। किती सभासद आहेत? जवळजवळ 1600 सभासद आहेत।
हां परतफेड किती झाली आजपर्यंत? आजपर्यंत त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी तिथे दत्त मंदिरात मिटिंग झाल्यानंतर बोली केली होती की तुम्ही तुमचे ठेवी परत करतो, म्हणजे तुम्ही व्याज घेऊ नका, आम्ही फक्त तुमचे ठेवीचे पैसे परत करतो. त्याच्यात काही लोकांना 10% दिले, काही लोकांना 15% दिले, एवढेच पैसे दिलेले, बाकीचे पैसे त्यांनी सगळे गायब केले. याच्यात सगळ्यात मोठा अनिल नरताप आणि प्रकाश इंदासचा मोठा हात आहे. आपल्याला फ्रॉड कसा कळला? पैसे मागायला गेल्यानंतर ते पैसेच मिळाले नाही, म्हणून आम्हाला समजलं का इथे एवढं दिवाळा निघालेला आहे. याची काय तक्रार वगैरे पोलीस स्टेशन? त्याची आम्ही इथे वारंवार तक्रार करूनही ते पैशाने सगळ्या अधिकाऱ्यांना विकत घेत होते आणि त्यामुळे आतापर्यंत हे सगळं प्रकरण लोमत गेलं. सगळे सभासद मिळून आज निवेदन दिलेले आहेत का? आज सगळे सभासद मिळून 2-3 वेळेस निवेदन दिलं, तेव्हा त्यांची चौकशी झाली. त्यांना एक वर्षाच्या फ्रॉड 2 कोटी रुपयाचा निघालेला आहे. आता बाकीचे आणखी पुन्हा चौकशी होणार आहे. जे काही गरीब गरजू लोक आहेत आपल्या नंदुरबार जिल्ह्यात, त्यांच्या ठेवी पतपिढ्यामध्ये ठेवलेल्या आहेत, त्याच्या पतपिढीत, तर त्यांना तुम्ही काय? गरीब लोक होते, त्यांच्या औषधोपचारासाठी 5-10 लोक अक्षरशः मेले बिचारे. आणि बाकीच्यांचे मुलांचे शिक्षण राहिले, ते गाव सोडून सुरतला वगैरे हे करायला निघून गेले, उपचार त्यांच्या जीवार्थ भरण्यासाठी निघून गेले बिचारे ते. याच्यात आदिवासींचे सुद्धा पैसे ठेवलेले आहेत. त्यांना सगळे शेतकऱ्यांच्या 1-1 रुपया गोळा करून महिलांचे आणि त्यांचे मुलींचे पैसे ठेवलेले आहेत आम्ही. आणि सगळे आम्ही शेतकरी आहेत. कष्टाचे पैसे, आमचे कष्टाचे पैसे आहेत, आमचे घामाचे पैसे आहेत, यांनी फुकटाचे पैसे खाल्ले. शहाद्याहून आमचे प्रतिनिधी कैलास सोनवणे.